Good morning, friends. मागच्या लास्ट नाव लेक्चर विथ एक्सप्लेन अटेन्शन अँड अपर सेन्सेशन. काय आपण मागच्या लेक्चरमध्ये काय शिकलो अवधान आणि संवेदन. आपलं अवधान आणि वेदन. पहिले आपण काय बघितलं, वेदनाची व्याख्या बघितली. वेदन म्हणजे काय असतं, वेदनाच्या कोणत्या ज्ञानेंद्रियांमार्फत आपल्याला सेन्सेशन होतं, वेदन हे होत असतं. त्यानंतरून आपण अवधान बघितलं. अवधान म्हणजे काय, एखाद्या उद्दीपकाकडे आपलं लक्षपूर्वक लक्ष देणं किंवा हे करणं, बघणं किंवा पाहणे किंवा आपण जाणीवपूर्वक त्या गोष्टीकडे आपलं लक्ष देणं, त्याला काय म्हटलेलं आहे, अवधान असं म्हटलेलं आहे. आता वेदन झालं, अवधान झालं. ज्या आपल्या कॉग्निटिव्ह प्रोसेस आहे, जसे आपले विचार वाढायला लागतात तसंच त्याच्यामध्ये वेदन आणि अवधानानंतर संवेदनाचा भाग येत होतो. याला इंग्लिशमध्ये संवेदनाला काय म्हटलेलं आहे, परसेप्शन असं म्हटलेलं आहे. वेदन झाल्याशिवाय अवधान दिले जाणार नाही. अवधान दिल्याखेरीज संवेदन होणार नाही. अशा अनेक वस्तूंचे व्यक्तीचे सतत संवेदन होत असते. आणि जेव्हा सतत वेदनानुभव प्राप्त होत असतो, ज्या वेदना अनुभवाला किंवा त्या उद्दीपकाला अर्थ प्राप्त होतो त्याला संवेदन असं म्हटलेलं आहे. संवेदन ही अशी प्रक्रिया आहे की एखाद्या उद्दीपकावर नेमके काय त्याच्याबरोबर अर्थ हा लावला जातो हे त्याच्यामध्ये बघितलं जातं, हे लक्षात घ्या. ओके. आता याच्यामध्ये बघा, म्हणजे काही बघा, साधं एक उदाहरण आहे. डोळ्यासमोर तुमचं चिलटं येतं आहे, तुम्ही त्या चिलट्याला हात लावता, हे करतं की तुम्हाला कळतं. चिलटं येणं, जाणीव होणं ही सगळी गोष्ट वेगळी आहे, पण आपल्याला ते समजणं, रिलाईज होणं, त्याला संवेदन म्हटलं. खूप झाडं आहेत, आंब्याची झाड आंब्याचंच आहे, झाड चिंचेचंच आहे, याचंच झाड आलतं, हे प्राण्यांचा आवाज येतो, कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येतो, मांजरीच्या म्यावम्यावचा आवाज येतो, ही व्यक्ती असं बोलते. प्रत्येक वेळेस आपल्याला सेन्सेशन होत राहतं, पण सेन्सेशन जेव्हा होत राहतं तेव्हा त्या उद्दीपकाला, आपल्याला त्या वेदनाला त्याचा अर्थ प्राप्त होतो. त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे, वेदन असं म्हटलेलं आहे, संवेदन असं म्हटलेले. साहजिकच जेव्हा एखाद्या अनुभवाला अर्थ मिळेल तेव्हा त्याचे संवेदन झाले असे म्हणता येईल किंवा त्यालाच संवेदन असे म्हणता येईल. थोडक्यात संवेदनाची सोपी व्याख्या अशी आहे, संवेदन बरोबर वेदन आणि अर्थ. बघा खाली त्याच्यामध्ये तुम्हाला पुस्तकामध्ये ज्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दिसत आहे, संवेदन आणि वेदन संवेदन आणि वेदन याला अर्थ होणे. परसेप्शन इज इक्वल टू सेन्सेशन अँड मिनिंग. म्हणजे परसेप्शन कधी होतं, वेदनाला अर्थ प्राप्त होतो. मला ऐकू येतं, ह्या मॅडमचं ऐकू येतं आहे, ह्या सायकोलॉजीच्या मॅडम शिकवत आहे, किंवा हे प्राचार्य बोलत आहे, किंवा माझी आई माझ्याशी बोलते, आवाज खूप येतो, खूप आवाज येतो, खूप ऐकू येतो, पण त्याला तुमचं परसेप्शन होणं किंवा त्याला समजणं, त्या वेदनाला त्याचा अर्थ प्राप्त होणं, हे टी व्हीमध्ये चालू आहे काहीतरी, हा पिक्चर चालू, हा सिरियल चालू, हे प्रत्येक ज्ञानेंद्रियांमध्ये जेवण करता तेव्हा ही कारल्याची भाजी, हे अनारसे आहे, हे लाडू आहे, का समजतं, जसं खायचं म्हणून तुम्ही खातात का, नाही. बरोबर. परसेप्शन इज इक्वल टू सेन्सेशन अँड मिनिंग. म्हणजे जीवनामध्ये संवेदनाला खूप अर्थ प्राप्त होतो. वेदनाला जेव्हा अर्थ प्राप्त होतो ना, तेव्हाच त्या व्यक्तीचं काय होत असतं, वेदन हे तिथं होत असतं. वेदनाला जेव्हा अर्थ प्राप्त होतो तेव्हा संवेदन हे होत असतं. आता हे बघा विद्यार्थ्यांनो, आपण जरा आता हे मानस संवेदन प्रक्रियेची व्याख्या जेव्हा पाहिली, त्याच्याचबरोबर संवेदन प्रक्रियेची हे वेदन संवेदन याचा अर्थ तुम्हाला सूत्र ते लक्षात घ्या, तिथं समजलं असेल. वेदनाला जेव्हा अर्थ प्राप्त होतो त्याला संवेदन असं म्हटलेले. आता संवेदन प्रक्रियेचे स्वरूप लक्षात घ्या. प्रत्येक व्यक्ती आपल्या अनुभवानुसार ती व्यक्ती काय करत असते, प्रत्येकाचा अर्थ हा तिथं लावत असते. बरोबर आहे. मग पूर्वानुभव उद्दीपकाचा अर्थ लावते म्हणजे कसं, गुलाबाचे फूल पाहिल्यावर कॉलेजमध्ये रोज डे आहे असं आठवतं, गुलकंद पाहिलं तर गुलाब आठवतो, गुलाब पाहिलं तर गुलकंद आठवतो,
म्हणजे रोजे, असे प्रत्येक गुलाबाचं झाड बघितल्यावर आपल्याला वेगवेगळ्या आठवणी तिथं तयार होत असतात. संवेदन ही प्रक्रिया संघटित प्रक्रिया आहे. गुलाब म्हटलं की त्याचा रंग, सुवास, सगळ्या गोष्टी तिथं आठवतात. त्यालाच त्यांनी काय म्हटले, संवेदन हे आपल्याला एका भागाने किंवा एका याच्याने कधीच होत नाही, तर ते कसं होतं, तुकड्या तुकड्यांनी न होता त्याचं संवेदन आपल्याला कसं होतं, संपूर्ण स्वरूपात होत असतं. बरोबर आहे. आता उद्दीपकाच्या व्यक्तीनुसार जो काही अर्थ लावला जातो तो सतत नकारात्मक हा अर्थ लावला जात असतो, हे त्याच्यामध्ये तिथं सांगितलेले आहे. आता त्यामध्ये त्यांनी हे सांगितले की उद्दीपकाचा अर्थ हा व्यक्तिमत्वानुसार लावला जातो, पण सतत नकारात्मक व्यक्तिमत्वाचा अर्थ हा तिथं येत असतो. उद्दीपकाचा अर्थ हा प्रेरणेनुसार बदलत असतो. पोट जर भरलेलं असेल तर तुम्हाला मिष्टान्न किंवा लाडू पेढे याची काहीच गरज नाही, तर भुकेल्या पोटी फक्त भाजी भाकरीसुद्धा तिथं गोडलं तिथं लागते, चटणी मिरचीसुद्धा तिथं आवडत असते, हे लक्षात घ्या. म्हणजे बघा, उद्दीपकाची तुमची जशी तीव्रता, उद्दीपकाची जशी तीव्रता आहे त्यानुसार हे गोष्टी, संवेदन हे संदर्भानुसार बदलत असते. भारतात गोरी असणारी मुलगी अमेरिकेत गेल्यावर गोरी वाटणार नाही, कारण की त्या संवेदनाचा तिथं काय होत असतो, तसा अर्थ हा प्राप्त होत असतो, हे तिथं लक्षात घ्या. म्हणजे बघा विद्यार्थ्यांनो, संवेदन हे संदर्भ, संवेदन हे त्याची संघटित प्रक्रिया आहे. ते त्याच्या व्यक्तिमत्वानुसार चालतं, त्याच्या प्रेरणेनुसार तिथं चालतं. संवेदन हे संदर्भानुसार बदलते. भारतात गोरी असणारी मुलगी अमेरिकेत गेल्यावर गोरी वाटत नाही, कारण तिच्यापेक्षा अधिकही गोरे तिथं राहत असतात. म्हणजे बघा, एवढंच लक्षात ठेवा, संवेदन हे एकटं होत नाही, ते मिश्र स्वरूपात होत असतं, हे तिथं खूप महत्त्वाचं आहे. ओके, इथं संवेदनाची व्याख्या आणि आपण स्वरूप पाहिल्यानंतर पुढचं आपण संवेदनाचे समकृती सिद्धांत बघणार आहोत, हे पाहूया. ओके, थँक्यू.